Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, in today's lecture we are going to start a new writing skill. The name of the writing skill is interview questions. First of all, we are going to discuss the structure of interview questions. It means format of framing questions for the interview. The firstly, you can use some greeting words at the beginning of your interview questions. Then you introduce the chief guest of the program. After introduction of the chief guest of the program, then you ask a permission for asking a questions for interview. Then you can ask at least 8 to 10 questions with using a proper sequence. Then after asking a questions, then you conclude your interview with using a proper greeting words. अशा पद्धतीने तुम्हाला हा बेसिक फॉर्मॅट हा जो बेसिक स्ट्रक्चर आहे हे तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन्स जे रायटिंग स्किल वापरण्यासाठी तुम्हाला फॉलो करायचं आहे. द फर्स्ट स्ट्रक्चर इज तुम्हाला ग्रीटिंग वर्ड्स वापरायचे आहेत. फॉर एक्झाम्पल लाईक वेलकम सर, त्यानंतरनं हॅलो, गुड मॉर्निंग सर, अशा पद्धतीचे ग्रीटिंग वर्ड्स. त्याच्यानंतरनं इंट्रोडक्शन ऑफ अ चीफ गेस्ट, जे चीफ गेस्ट आहेत त्यांचं इंट्रोडक्शन करायचं आहे. अँड देन आस्क द परमिशन फॉर आस्किंग अ क्वेश्चन फॉर इंटरव्ह्यू, परमिशन घ्यायची क्वेश्चन विचारण्यासाठी. त्यानंतरनं आस्क ॲटलिस्ट 8 to 10 क्वेश्चन्स विथ युझिंग अ प्रॉपर सिक्वेन्सनुसार साधारण 8 ते 10 क्वेश्चन्स विचारायचे. देन यू कन्क्लूड युअर इंटरव्ह्यू अगेन युझिंग सम ग्रीटिंग वर्ड्स लाईक थँक्यू. ओके, परत एकदा कन्क्ल्युजन करत असताना पुन्हा एकदा काही ग्रीटिंग वर्ड्स वापरायचे आहेत, जसे थँक्यू आहे किंवा अदर असते तशा पद्धतीचे तुम्हाला वर्ड्स वापरायचे आहेत. सो हिअर व्हॉट टाईप ऑफ बिगिनिंग यू कॅन यूज व्हाईल टेकिंग एनी इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू करत असताना तुम्ही बिगिनिंग कशी करू शकता, कोणते ग्रीटिंग वर्ड्स वापरू शकता, तर बघा, वेलकम सर, यू आर मोस्ट वेलकम, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून और गुड इव्हनिंग, और ग्लॅड टू मीट यू सर. सो दॅट काइंड ऑफ ग्रीटिंग वर्ड्स यू कॅन यूज ॲट द बिगिनिंग ऑफ युअर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. तुमच्या इंटरव्ह्यू क्वेश्चन सुरू होण्याच्या अगोदर असे ग्रीटिंग वर्ड्स तुम्ही वापरू शकता. अनदर ग्रीटिंग वर्ड्स लाईक हॅलो, गुड आफ्टरनून मॅडम, नाईस टू मीट यू मॅडम, अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता. किंवा अनदर वे कोणता असेल तर वेलकम मिस्टर पवार, गुड इव्हिनिंग, आय एम सो हॅपी टू मीट यू अँड कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर आउटस्टँडिंग वर्क फॉर द सोसायटी. सो दॅट काइंड ऑफ इंट्रोडक्शन अँड दॅट काइंड ऑफ ग्रीटिंग वर्ड्स यू कॅन यूज ॲट द बिगिनिंग ऑफ युअर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. त्या बिगिनिंगच्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीचं ग्रीटिंग वर्ड्स वापरू शकता. देन व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन्स यू कॅन आस्क फॉर परमिशन. तुम्ही कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारू शकतात परमिशन मागण्यासाठी. फॉर एक्झाम्पल लाईक मे आय आस्क यू सम क्वेश्चन प्लीज. सेकंड, मे आय आस्क यू सम क्वेश्चन्स अबाउट युअर लाईफ. अँड थर्ड, आय वूड लाईक टू आस्क सम क्वेश्चन्स टू यू अबाउट युअर सक्सेसफुल करिअर इन दिस फील्ड. ह्यापैकी कोणताही एक क्वेश्चन्स तुम्ही परमिशन मागण्यासाठी तुम्ही विचारू शकता. देन बिफोर स्टार्टिंग युअर ॲक्च्युअल क्वेश्चन्स you must be follow the rule. What kind of steps you can follow? The first is the questions should be simple and easy to understand. Questions तुम्ही ज्यावेळेस विचारत असता इट शुड बी अ सिम्पल ऑर इझी टू अंडरस्टँड. म्हणजे ते समजण्यास सोपे असावेत आणि त्या प्रश्नाची रचनासुद्धा एक सिम्पल असावी. येस नो टाईप आन्सर क्वेश्चन शुड बी अवॉइडेड. डोंट यूज yes no type questions while taking any interview of interview क्वेश्चनमध्ये yes no type questions तुम्हाला अजिबात वापरायचे नाहीत. आस्क ओनली वन क्वेश्चन्स ॲट अ टाईम. एका वेळेस एकच क्वेश्चन्स विचारायचं आहे. डोंट आस्क मोर दॅन वन क्वेश्चन्स ॲट द सेम टाईम. डबल क्वेश्चन्स शक्यतो विचारायचा नाही. मेंटेन द प्रॉपर सिक्वेन्स अँड कंटिन्युटी ऑफ द क्वेश्चन्स. सतत यू शुड फॉलो द प्रॉपर सिक्वेन्स अँड कंटिन्युटी ऑफ अ क्वेश्चनची तुम्हाला कंटिन्युटी जर कंटिन्यू करायचं असेल, व्यवस्थित कंटिन्युटी जर मेंटेन करायची असेल तर तुम्हाला प्रॉपर सिक्वेन्स वापरला पाहिजे. फॉर एक्झाम्पल लाईक सक्सेस, आयडियल पर्सन्स इन लाईफ, पास्ट लाईफ, इन्स्पिरेशनल ऑर मोटिवेशनल इन्सिडेंट, हार्ड वर्क, फेल्युअर अँड सपोर्ट, रोल ऑफ फॅमिली अँड फ्रेंड्स, एम्स अँड ॲम्बिशन्स, message for young generation. That kind of
sequence you can follow when you taking any kind of interview, and at least 8 to 10 questions only. साधारणतः आस्क साधारणतः किती पाहिजे तुमचे, ॲटलिस्ट यू हॅव टू आस्क 8 to 10 क्वेश्चन्स व्हाईल टेकिंग एनी काइंड ऑफ इंटरव्ह्यू. तुम्हाला कोणताही इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्हाला 8 ते 10 क्वेश्चन्स विचारावे लागतील. व्हॉट काइंड ऑफ कन्क्लूड, हाऊ यू कॅन कन्क्लूड युअर इंटरव्ह्यू. तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू कसा कन्क्लूड करू शकता. फॉर एक्झाम्पल लाईक thank you for your precious time, wish you all the best for your bright future. So that kind of concluding words you can use in your interview questions. Then thank you for sharing your thoughts and experiences, your thoughts, ideas, plans, achievements, etc. They are encouraging and inspiring us. So that kind of concluding word you can follow while you conclude your interview. तुम्ही इंटरव्ह्यू कन्क्लूड करण्यासाठी असे वर्ड्स तुम्ही वापरू शकता, असे ग्रीटिंग वर्ड्स वापरू शकता. देन थँक यू फॉर द व्हॅल्युएबल टाईम यू हॅव गिव्हन, ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर प्लॅन्स. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कन्क्लुजन करू शकता. देन हिअर इज द वन एक्झाम्पल गिव्हन टू यू हाऊ कॅन यू आस्क interview questions for taking interview of a cop. Here in a textbook page number 34, after the in the brainstorming activities of the lesson number 1.3 मध्ये एक इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे तुम्हाला. You are the class representative and you have been asked by the principal to conduct an interview of a cop. Cop means police. एका पोलिसमॅनचा तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायला सांगितलेलं आहे प्रिन्सिपलने. फ्रेम ॲटलिस्ट 8 to 10 क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. खाली दिलेल्या पॉईंटच्या आधारे तुम्हाला 8 ते 10 क्वेश्चन्स क्रिएट करायचे. गिव्ह इंट्रोडक्शन अँड प्रॉपर कन्क्लुजन. प्रॉपर इंट्रोडक्शन आणि प्रॉपर कन्क्लुजन तुम्हाला करायचं आहे. द पॉईंट्स इट कॅन बी हेल्प फॉर युअर इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला कोणते पॉईंट्स महत्त्वाचे आहेत बघा, दिलेले आहेत ऑलरेडी. रिझन्स फॉर जॉईनिंग द डिपार्टमेंट. डिपार्टमेंटमध्ये जॉईनिंग का झाले त्याबद्दल रिझनच्या रिलेटेड तुम्ही प्रश्न विचारू शकता. स्पेशल ट्रेनिंग्स, डेव्हलपिंग द स्किल्स टू आयडेंटिफाय अँड लोकेट क्रिमिनल्स, डीलिंग विथ क्रिमिनल्स, अचिव्हमेंट्स अँड अवॉर्ड्स. सो दॅट काइंड ऑफ पॉईंट्स यू हॅव टू फॉलोइंग व्हाईल यू टेकिंग अ इंटरव्ह्यू ऑफ कॉप. एका कॉपचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्हाला अशा पॉईंटचं काय करायचं आहे, ह्या पॉईंट तुम्हाला फॉलो करायचं आहे. सो लुक ॲट द आन्सर. Firstly, you introduce your chief guest and also using some greeting words. For example, like here, welcome Mr. Patil. You are most welcome. Congratulations on your excellent work as a best cop in a Mumbai Police Department. So, may I ask you some questions about your life? So that kind of beginning you can follow while you taking any kind of interview. अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही व्यक्तीचा इंटरव्ह्यू तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं काय करू शकता, इंट्रोडक्शन करू शकता. द क्वेश्चन्स लाईक बीइंग अ सक्सेसफुल अँटी टेररिस्ट स्क्वॉड लीडर, हाऊ डू यू फील नाव. तुम्ही आता एक अँटी टेररिस्ट स्क्वॉड लीडर आहात, याबद्दल तुमचं मत काय आहे, तुम्हाला कसं वाटतं, अशाबद्दल तुम्ही विचारू शकता. हू डीड इन्स्पायर यू टू जॉईन दिस पोलीस डिपार्टमेंट. सो इट इज म्हणजे तुमचं इन्स्पिरेशन कोण होतं, तुमच्या मागे रोल मॉडेल कोण होता, ह्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारू शकता. व्हॉट आर द रिझन बिहाइंड द जॉईनिंग ऑफ दिस डिपार्टमेंट. मग तुम्ही हाऊ कॅन यू तुम्ही काय ह्या डिपार्टमेंटला जॉईन का झाला, ह्याबद्दल तुम्ही विचारू शकता. जॉईनिंगबद्दल विचारलं, तुम्हाला ऑलरेडी तिथं पॉईंट दिलेलाच होता, रिझन फॉर जॉईनिंग. रिझन विचारायचं होतं, तुम्ही जॉईनिंग का झाला होता. Then, sir, please tell us something about the different and special training that you received and completed successfully. म्हणजे एनी ट्रेनिंग, कुठलं एखादं ट्रेनिंग तुम्ही फॉलो केलं होतं का, एखादं घेतलं होतं का तुम्हाला हे सक्सेस करण्यासाठी, एखादं स्पेशल ट्रेनिंग तुम्ही घेतलं होतं का, अशाबद्दल तुम्ही विचारू शकता ट्रेनिंगच्या रिलेटेड. हाऊ डिड यू डेव्हलप द स्किल टू आयडेंटिफाय अँड लोकेट द क्रिमिनल्स. एखाद्या क्रिमिनलला शोधण्यासाठी किंवा आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्ही एखादं कोणतं स्किल डेव्हलप केलं, कोणतं स्किल तुम्ही डेव्हलप केलं त्याबद्दल विचारू शकता. त्यानंतर म्हणजे त्यांच्या प्रोफेशनच्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे. सर, कुड यू टेल अस समथिंग अबाउट युअर रिसेंट सक्सेसफुल ऑपरेशन अगेन्स्ट द टेररिस्ट. म्हणजे साधारणतः तुमचं लेटेस्ट अचिव्हमेंट्स काय आहे त्याच्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारू शकता. व्हॉट प्रॉब्लेम्स आर यू फेसिंग नाव व्हाईल डिलिंग विथ द टेररिस्ट अँड क्रिमिनल.
कोणकोणते डिफिकल्टीज तुम्ही फेस करता व्हाईल यू डुईंग युअर जॉब. त्यांच्या जॉबमध्ये कोणकोणत्या डिफिकल्टीज येतात ह्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारू शकता. सर प्लीज टेल अस अबाउट युअर स्पेशल अचिव्हमेंट्स अँड रिवॉर्ड्स दॅट यू रिसीव्ह इन युअर सक्सेसफुल करिअर ॲज अ कॉप. म्हणजे इथं अचिव्हमेंट्स कोणत्या आहेत, अचिव्हमेंट्समध्ये किंवा त्यांचे सक्सेसफुल कोणत्या ज्या आपण काय म्हणू शकतो त्याला, सक्सेसफुल कोणकोणते ऑपरेशन्स झालेले आहेत, त्यांचे अचिव्हमेंट्स कोणते आहेत ह्याबद्दल तुम्ही विचारू शकता. अँड लास्ट फायनली, व्हॉट ॲडवाईस वुड यू लाईक टू गिव्ह फॉर यंगस्टर्स हू वॉन्ट टू जॉईन द पोलीस फोर्स. म्हणजे मेसेजच्या रिलेटेड कोणता मेसेज तुम्ही देऊ शकता यंगस्टर्स लोकांना. सो दिस इज द प्रॉपर questions, this is the proper sequence follow while you taking interview of any policeman. पोलिसमॅनचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचा सिक्वेन्स फॉलो करू शकता. अँड ॲट द एंड ऑफ अगेन यू युझिंग सम कन्क्लुजिंग वर्ड्स like greeting words like thank you for your precious time, wish you all the best for your next anti-terrorist operation. तुमच्या पुढच्या भवितव्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट अशा पद्धतीने तुम्ही कन्क्लुजन करू शकता. So this is the example related to the field of a policeman. Here is the another example related to second field, social worker. Here the beginning of that question is, welcome sir, good morning, very glad to meet you sir. As a plan before, I would like to ask you some questions please. थोडीशी वेगळ्या अँगलने बिगिनिंग केलेली आहे, तुम्ही अशी पण बिगिनिंग करू शकता. The questions related to the social worker is, sir, why do you want to become a social worker? तुम्ही सोशल वर्करच हे ध्येय का निवडलं किंवा तुम्ही सोशल वर्करच का झाला, अशा पद्धतीचं तुम्ही म्हणजे ॲट द त्यांच्या प्रोफेशनच्या रिलेटेड जे बिगिनिंग आहे ते विचारू शकता. हू डीड इन्स्पायर ऑर मोटिवेट यू इन युअर लाईफ. म्हणजे रोल मॉडेलच्या रिलेटेड प्रश्न आला इथं. हू इज युअर आयकॉन इन दिस फील्ड. ह्यामधला तुमचा रोल मॉडेल कोण आहे किंवा तुम्ही कोणाला इन्स्पिरेशनल आहे ह्याबद्दल तुम्ही मानू शकता, ह्याबद्दल तुम्हाला विचारू शकता. व्हॉट प्रॉब्लेम्स अँड डिफिकल्टीज डिड यू फेस इन युअर पास्ट लाईफ. म्हणजे डिफिकल्टीजच्या रिलेटेड इथं प्रश्न झाला, कोणत्या डिफिकल्टीज तुम्ही फेस केलेल्या आहेत. सर हू डीड हेल्प यू टू ओव्हरकम दोज प्रॉब्लेम्स अँड ऑब्स्टॅकल्स. म्हणजे हे सोल्युशन तुम्ही कसं काढलं आहे डिफिकल्टीजनं, ज्या डिफिकल्टीज तुम्ही फेस केल्या त्यातनं बाहेर कसं पडला. व्हॉट आर युअर अचिव्हमेंट्स. अचिव्हमेंटच्या रिलेटेड विचारू शकता. टू होम वुड यू डेडिकेट युअर सक्सेस. तुम्ही हे श्रेय कोणाला देऊ शकता, तुम्हाला ह्याचं योगदान तुम्ही कोणाला देऊ इच्छिता, अशा पद्धतीचं विचारू शकता. देन दे सेज बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन. हाऊ ट्रू डज दिस होल्ड इन युअर केस. म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो, बरोबर आहे. म्हणजेच ह्याबद्दल तुमचं म्हणणं काय, एखादी कोटेशन तुम्ही तो वापरून तुम्ही त्याच्याबद्दल विचारू शकता. विच ॲक्टिव्हिटीज विल यू कॅरी ऑन इन युअर फ्युचर. म्हणजे तुमचे फ्युचर्स प्लॅन्स काय आहेत ह्या रिलेटेड क्वेश्चन्स आहे. व्हॉट इज युअर मेसेज टू यंग जनरेशन ऑफ इंडिया. आता मेसेजच्या ॲट द एंड ऑफ द क्वेश्चन यू आस्क द क्वेश्चन रिलेटेड टू मेसेजच्या रिलेटेड तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. तुम्ही ह्याला अजून सिम्प्लिफाय करू शकता क्वेश्चन्सला. बट while you framing the questions, you should use helping verbs each and every question. प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुमचं हेल्पिंग वर्ब यूज झालं पाहिजे. And then conclusion, thank you so much sir for sharing your thoughts and experiences. Your thoughts, ideas, plans and achievements deserve praise. They are encouraging and inspiring us. All the best for your future plans. So this is the another concluding words. So वेगळ्या अँगलने आपण इथं कन्क्लुजिंग वर्ड वापरलेले आहेत, ग्रीटिंग वर्ड्स वापरले आहेत. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कन्क्लूड तुमचा इंटरव्ह्यू करू शकता. हिअर फ्रॉम धिस इयर देर इज अनदर फॉर्मॅट इन्क्लुडेड इन आवर रायटिंग स्किल. ह्या रायटिंग स्किलमध्ये परत एकदा एक नवीन फॉर्मॅट आलेला आहे ह्या वर्षीपासून. फक्त काय आलं, टेबलमध्ये आलेलं आहे. तेच क्वेश्चन्स आहेत, फक्त टेबल फॉर्ममध्ये तुम्हाला काय करायचं ते मेन्शन करायचं. म्हणजे यू कॅन ड्रॉ अ टेबल्स अँड राईट अ क्वेश्चन्स रिलेटेड टू द गिवन पॉईंट्स. दिलेल्या पॉईंटच्या रिलेटेड तुम्हाला काय करायचे त्या टेबलमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन्स लिहायचं आहे. अशा पद्धतीचं नवीन स्ट्रक्चर ह्या वर्षीपासून आपल्या ह्या अभ्यासक्रमामध्ये ह्या सिलेबसमध्ये आलेलं आहे. Here the question is, imagine that you have to conduct an interview of a national award winner teacher. एका नॅशनल अवॉर्ड विनर टीचरचा तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. विथ द हेल्प ऑफ गिवन टेबल
and points. Draft a question on the given field associated with and पर्सनॅलिटी. तुम्हाला हे दिलेल्या टेबलमध्ये जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंटच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. जर ऑलरेडी तिथं टेबल दिला असेल तर तुम्हाला टेबल फॉर्मॅटमध्येच इंटरव्ह्यू क्वेश्चन्स हे रायटिंग स्किल लिहायचं आहे. जर विदाऊट टेबल आला असेल तर आधी जे आपण 2 एक्झाम्पल शेअर केलेले आहेत त्या एक्झाम्पलला फॉलो करून तुम्ही इंटरव्ह्यू क्वेश्चन्स लिहू शकता. हिअर द फर्स्ट टेबल इज नेम ऑफ द इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूचं नेम तुम्हाला सांगायचं आहे. मग तुम्ही कोणतंही लिहू शकता किंवा ऑलरेडी ते दिलं असेल तर ते घेऊ शकता. मिस्टर रमेश काळे. ओके. एरिया ऑफ सक्सेस अँड रेप्युटेशन. त्यांचा एरिया कोणता आहे तर एज्युकेशन फील्ड आहे, टीचिंग फील्ड आहे, त्यामुळे ते एरिया तो आला. डेट, व्हेन्यू ऑर टाईम. डेट काय आहे 21 जून 2021. कोणतीही टाकू शकता तुम्ही. ऑलरेडी दिली असेल तर तिथली घ्यायची, नाहीतर मग तुम्ही कोणतीही लिहू शकता. व्हेन्यू मीन्स कोणत्या ठिकाणी घेतो आपण इंटरव्ह्यू. टी व्ही शो प्रोग्राम आहे. आणि टाईम 10 AM व्हॉट एव्हर यू हॅव टू राईट. तुम्ही कोणताही टायमिंग तिथं यूज करू शकता. ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये ड्युरेशन किती लागणार आहे आपल्याला. 45 मिनिट्स असेल, कधी 30 मिनिट्स असेल, कधी 1 hours असेल. तुम्ही तिथं लिहू शकता. द क्वेश्चन्स रिलेटेड बेस्ड ऑन द टीचर फील्ड. टीचर फील्डवरती कोणते क्वेश्चन्स इथं दिलेले आहेत. ऑलरेडी पॉईंट्स दिलेले आहेत इथं. फर्स्ट पॉईंट इज अर्ली लाईफ अँड स्ट्रगल. त्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे. अर्ली लाईफ अँड स्ट्रगल. हाऊ कॅन यू आस्क द क्वेश्चन रिलेटेड टू धिस पॉईंट. हाऊ डू यू लुक ॲट युअर प्रोफेशन. बघा, तुम्ही अर्ली लाईफच्या रिलेटेड जर बघितलं तर तुम्ही असा प्रश्न विचारू शकता. हाऊ डू यू लुक ॲट युअर प्रोफेशन. तुम्ही ह्या प्रोफेशनकडे कशा कशा नजरेने तुम्ही बघत आहात अर्ली लाईफच्या रिलेटेड. किंवा प्लीज शेअर युअर चाइल्डहुड एक्सपिरियन्स असं विचारू शकता. अर्ली लाईफच्या रिलेटेड एखाद्या स्ट्रगलच्या रिलेटेड विचारू शकता. हर्डल्स इन एज्युकेशन. हर्डल्स म्हणजे डिफिकल्टीज कोणत्या आल्या. व्हॉट डिफिकल्टीज डिड यू फेस व्हाईल यू वर्किंग इन अ रिमोट एरियाज ॲज अ टीचर. बघा, त्या एज्युकेशन फील्डमध्ये तुम्हाला कोणत्या डिफिकल्टीज आल्या. म्हणजे रिमोट एरियाज म्हणजे काय, जे सतत जी एरिया असा असतो की सतत भटक्या जमातीची लोकं असतात किंवा असे लोक आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला जर टीचिंग करायचं असेल तर तुम्हाला कोणकोणत्या डिफिकल्टीज तुम्ही फेस केलेल्या आहेत. किंवा रोल मॉडेलच्या रिलेटेड विचारला, समजा एखादा पॉईंट आला रोल मॉडेल, मग तुम्ही प्रश्न कसा विचारू शकता. व्हॉट थिंग डिड मोटिवेट यू टू बिकम अ टीचर. किंवा हू इज युअर रोल मॉडेल असं पण विचारू शकता सिम्पल क्वेश्चनमध्ये. फॅमिली सपोर्टच्या रिलेटेड विचारा. जर तुम्हाला असा जो पॉईंट आला फॅमिली सपोर्ट, तर तुम्ही कसा क्वेश्चन विचारू शकता. व्हॉट इज द रोल ऑफ युअर फॅमिली बिहाइंड युअर सक्सेस. तुमच्या ह्या यशामागे तुमच्या फॅमिलीचा रोल काय होता, त्यामागे काय सक्सेस काय आहे, त्या तुम्ही विचारू शकता. फर्स्ट सक्सेस अँड अचिव्हमेंट. अचिव्हमेंटचे रिलेटेड क्वेश्चन विचारायचं झालं तर व्हॉट वॉज युअर फर्स्ट अचिव्हमेंट अँड टू whom would you owe your success. तुमचं पहिली अचिव्हमेंट कोणती होती आणि तुम्ही हे सक्सेस कोणाला क्रेडिट देऊ शकता असं तुम्ही विचारू शकता. सक्सेस प्लॅन. कोणते प्लॅन्स तुम्ही फॉलो करता. अकॉर्डिंग टू यू विच फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट्स. मग सक्सेस प्लॅन कोणता आहे. ओव्हरऑल डेव्हलपमेंट जर स्टुडंटमध्ये करायचे असेल तर कोणते प्लॅन तुम्ही सक्सेस प्लॅन फॉलो करता ते विचारू शकता. ड्रीम्स अनफुलफिल्ड. कोणत्या इच्छा पूर्ण राहिल्या असतील तर कोणत्या आहेत तर सर विच ॲक्टिव्हिटीज विल यू कॅरी ऑन युअर फ्युचर इन युअर फ्युचर फॉर स्टुडंट. तुमच्या स्टुडंटसाठी तुम्ही कोणत्या आता फ्युचरमध्ये ॲक्टिव्हिटीज राबवणार आहात ज्या अपूर्ण राहील त्या पूर्ण तर कशा करणार. फ्युचर प्लॅन तुमचे काय काय असणार आहेत अशा रिलेटेड प्रश्न आहे. अँड मेसेज. व्हॉट इज युअर मेसेज टू यंग जनरेशन ऑफ इंडिया. अशा पद्धतीचं हे ऑलरेडी जर 8च क्वेश्चन्स तिथे दिले असतील आणि पॉईंट दिले असतील तर तुम्हाला त्या रिलेटेडच क्वेश्चन्स विचारावे लागतील किंवा तोच सिक्वेन्स तुम्हाला फॉलो करावा लागेल. देन हिअर इज द अनदर एक्झाम्पल रिलेटेड द फील्ड ऑफ अ स्पोर्ट्समॅन. स्पोर्ट्समॅनच्या रिलेटेड जर टेबल फॉर्मॅटमध्ये जर आला तर कसं तुम्ही लिहू शकता. नेम ऑफ द इंटरव्ह्यू मिस सायना नेहवाल. एरिया ऑफ सक्सेस अँड रेप्युटेशन इन स्पोर्ट्स. स्पोर्ट्समध्ये त्यांचं सक्सेसफुल आहे त्यालाच आपण तुम्ही बॅडमिंटन पुढे वापरू शकता. देन डेट, व्हेन्यू अँड टाईम. डेट कोणतीही तुम्ही टाकू शकता अकॉर्डिंग टू सिच्युएशननुसार करू शकता. व्हेन्यू टी व्ही शो. टाईम 4 PM. तुम्ही कोणताही टाईम तिथं वापरू शकता.
ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू 45 मिनिट्स 1 आवर्स 30 मिनिट्स कोणताही तुम्ही टाईम फॉलो तिथे करू शकता. देन क्वेश्चन्स बेस्ड ऑन द स्पोर्ट्स फील्ड. द फर्स्ट पॉईंट इज स्टुडंट लाईफ. स्टुडंट लाईफ असं तुम्हाला पॉईंट दिला असेल तर तुम्ही काय विचारू शकता, व्हॉट वॉज युअर चाइल्डहुड हॉबीज अँड इंटरेस्ट. तुमच्या स्टुडंट लाईफमध्ये तुमच्या कोणकोणत्या हॉबीज होत्या, कशामध्ये इंटरेस्ट होता असं विचारू शकता. अर्ली इंटरेस्ट, आता सध्या लेटेस्ट, व्हॉट इज द रिझन दॅट यू डिसाइडेड टू बी अ बॅडमिंटन प्लेयर. तुम्ही बॅडमिंटन प्लेयर होण्यासाठी तुम्ही त्यामागचं रिझन काय असं विचारलं जाऊ शकतं. किंवा रोल मॉडेलच्या रिलेटेड जर तुम्हाला पॉईंट दिला असेल, हू इज युअर आयडियल स्पोर्ट्स पर्सन अँड व्हाय. प्रायमरी ट्रेनिंगच्या रिलेटेड क्वेश्चन असेल तर वुड यू टेल अस अबाउट युअर ट्रेनिंग अँड फिटनेस वर्कआउट शेड्यूल. तुमचं ट्रेनिंगचं शेड्यूल कसं आहे ते तुम्हाला विचारू शकता तुम्ही. अपॉर्च्युनिटी, व्हॉट अपॉर्च्युनिटीज डिड यू गेट इन युअर करिअर ॲज अ स्पोर्ट्स पर्सन. स्पोर्ट्स पर्सन म्हणून तुम्ही कोणकोणत्या ह्यामध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत ह्या फील्डमध्ये त्याबद्दल विचारू शकता. अकम्प्लिशमेंट म्हणजेच अचिव्हमेंट्स कोणत्या आहेत तुमच्या. व्हॉट आर युअर स्पेशल अचिव्हमेंट्स अँड अवॉर्ड्स दॅट यू रिसीव इन युअर करिअर ॲज अ स्पोर्ट पर्सन. म्हणजे कोणत्या अचिव्हमेंट्स तुम्ही आतापर्यंत मिळवल्या आहेत त्या विचारू शकता. अँड लास्ट, टार्गेट, गोल्स, ड्रीम्स अँड अनफुलफिल्ड. व्हॉट आर युअर फ्युचर गोल्स येट अनफुलफिल्ड. म्हणजे अजून कोणतं इच्छा तुमची अपूर्ण आहे की ते तुम्ही पूर्ण करू इच्छिता भविष्यामध्ये. सजेशन मीन्स मेसेज. व्हॉट आर युअर सजेशन्स फॉर द बडिंग बॅडमिंटन प्लेयर्स. आता सध्या न्यू जनरेशनला तुम्ही जे बॅडमिंटन प्लेयर्स आहेत तुमचे जे मित्र किंवा मैत्रिणी असतील ह्या सगळ्यांना तुम्ही काय सजेशन देऊ शकता किंवा काय मेसेज देणार आहात. सो अशा पद्धतीने तुम्ही ह्या नवीन स्ट्रक्चरनुसार सुद्धा इंटरव्ह्यू क्वेश्चन्स फॉलो करू शकता किंवा लिहू शकता. सो डिअर स्टुडंट, इन टुडेज लेक्चर वी हॅव completed our first writing skill, interview questions. Okay, so you can write all examples mentioned in video. So you can write in your notebook. तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये असणारे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचे आहेत.